नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला उपवासाचे सांडगे बनवून दाखवणार आहे. ते सांडगे बघा पॉपकॉर्न पेक्षाही जास्त फुललेले आहेत. तसेच हे बनवायला पण खूप सोपे आहेत. सांडगे तुम्ही एकदा बनवले तर वर्षभर टिकतात आणि तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे तळून खाऊ शकता. इथे तुम्ही सांडग्यामधील डिफरन्स पाहू शकता. तळायच्या अगोदर सांडगा केवढा आहे आणि तळल्यानंतर पॉपकॉर्न पेक्षाही जास्त फुलला आहे. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. सांडगे बनवण्यासाठी इथे मी बाउलमध्ये 1 कप साबुदाणा घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचे आणि 2 ते 3 वेळेस साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून घेत असताना तो काय करायचा, हाताने चोळून चोळून धुवायचा, म्हणजे यामध्ये जे काही बऱ्यापैकी स्टार्च असते ना ते निघून जाते. साबुदाणा धुवून झाला की यामध्ये आपल्याला पाणी घालायचे, पण साबुदाणा परफेक्ट भिजण्यासाठी कितपत पाणी घालायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पाणी घातल्यानंतर आपण बघू शकतो की इथे आपली जी बोटाची कांडी असते ना तेवढीच कांडी बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे. यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभर किंवा 5 ते 6 तासाच्या साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. आता सांडगे बनवण्यासाठी इथे आपल्याला बटाटे सुद्धा लागणार आहेत. यासाठी इथे मी 3 कच्चे बटाटे घेतले आहेत. आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढून झाले की आपल्याला लगेच हे बटाटे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जर आपण बटाटे पाण्यामध्ये न घालता तसेच ठेवलं तर काय होतं, हे हवेच्या संपर्कात येतात आणि बटाटे लाल पडू शकतात. यासाठी साल काढल्या काढल्या लगेचच पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये मी बटाटे किसून घेत आहे. तुमच्याकडे जर यापेक्षाही मोठ्या छिद्राची खिसणी असेल तर तुम्ही त्या खिसणीने याचा किस पाडून घेऊ शकता. तर आपल्याला अशा पद्धतीने बटाट्याचा किस पाडून घ्यायचा आहे, मोठा मोठा आणि लांब लांब. इथे मी 250 ग्राम साबुदाण्यासाठी 3 मीडियम साईजच्या बटाट्याचा वापर केला आहे. तुम्ही यापेक्षा जास्तही बटाटे इथे वापरू शकता. पण जेवढा सांडग्यामध्ये बटाट्याचा किस जास्त असेल ना तेवढे सांडगे खुसखुशीत आणि खमंग लागतात. तर अशा प्रकारे मी इथे तिन्ही बटाटे किसून घेते. तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचा अगदी लांब लांब असा इथे किस मी पाडून घेतला आहे. आता काय करायचं, हा किस आपला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे यामध्ये जे काही स्टार्च आहे ना ते निघून जाते. आता एका डिश मध्ये मी जो आपण साबुदाणा भिजवून घेतला होता ना तो पण घालून घेतला आहे. आता यामध्ये स्वच्छ धुतलेला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे. पण किस घालत असताना त्यामध्ये पूर्णपणे पाणी आहे ते आपल्याला निथळून नंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ. 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सर मधून बारीक केल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये नसेल घालून घ्यायचा तर तुम्ही यामध्ये रेड चिली फ्लेक्स पण घालू शकता किंवा मिठाचे जरी सांडगे बनवले तरी ते चविष्टच लागतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ घालताना कमीच घालायचे, नाहीतर ते वाळल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. इथे मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे, कारण हाताला त्रास होऊ नये. यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे काय होतं, हाताची आग होऊ शकते. यासाठी इथे मी चमच्याच्या सहाय्याने हे सर्व जिन्नस मिक्स करून घेत आहे. एखादा चमचा घ्यायचा आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. सांडगे बनवत असताना इथे हिरव्या मिरचीचा जास्तही वापर नका करू, नाहीतर काय होतं, खाताना ठसका लागण्याची शक्यता असते. सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. आता काय करायचं, एक पोहे चाळायची चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे. इथे मी चाळणीला तेल तूप काहीही लावले नाही, तसेच आपण यामध्ये मिश्रण घालून घ्यायचे आहे. इथे गॅसवरती पातेल्यामध्ये मी पाणी ठेवले आहे. आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. यासाठी इथे मी झाकण ठेवून घेत आहे, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येते. पाण्याला उकळी आली की आपण जे मिश्रण चाळणीमध्ये घातले होते ना ती चाळणी यावरती ठेवून घ्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला मीडियम हीटवर 4 ते 5 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर यावरचे झाकण काढायचे आहे आणि तुम्ही ते बघू शकता मिश्रणाचा हलकासा कलर बदलला आहे आणि साबुदाणा पण ट्रान्सपरंट झाला आहे. असे मिश्रण झाले की लगेच गॅस बंद करायचा आणि सांडगे बनवायला घ्यायचे आहे. मिश्रण आपल्याला जास्तही शिजवायचे नाही, फक्त 4 ते 5 मिनिटाची आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. सांडगे बनवण्यासाठी इथे मी पॉलिथिन अगोदरच अंथरून घेतले होते. याला तेल आणि तूप लावायची काहीच गरज लागत नाही. आता अशा प्रकारे तुम्ही चमच्याने सांडगे बनवू शकता, कारण इथे मिश्रण खूपच गरम आहे. मिश्रण हलकेसे थंड झाले की इथे मी वाटीमध्ये पाणी घेतले आहे. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हाताच्या सहाय्याने पण आपण इथे सांडगे घालू शकतो. सांडगे घालत असताना खूप प्रेस करत करत नाही घालून घ्यायचे. अगदी हलक्या हलक्या हाताने फक्त मिश्रण घ्यायचे आणि यावरती ठेवून घ्यायचे, म्हणजे तळल्यानंतर सांडगे आहेत ते अगदी छान असे फुलतात. तुम्ही जर जास्त दाबून हे सांडगे बनवले तर ते कदाचित फुलणार नाहीत. तर अशाच प्रकारे राहिलेले सर्व सांडगे मी बनवून घेते. असे काही नाही की मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला सर्व सांडगे घालून घ्यायचे आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर पण आपल्याला हे सांडगे आरामात घालता येतात. तुम्ही इथे बघू शकता मी संपूर्ण सांडगे बनवून घेतले आहेत आणि आपले जे सांडगे आहेत ते खूप सुरेख दिसत आहेत. आता हे सांडगे आपल्या 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर हे तुम्ही फॅनच्या हवेखाली पण
वाळून घेऊ शकता, पण याला कमीत कमी 4 दिवस तर लागतात. आणि जरी सावलीत तुम्ही हे सांडगे वाळवून घेतले तर 1 दिवसासाठी तरी कडकडीत उन्हामध्ये हे ठेवूनच घ्यायचे आहेत. कारण हे आपल्याला वर्षभर टिकवावे लागतात. त्यासाठी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले तर ते वर्षभर आरामात टिकतात. हे सांडगे मी 2 दिवस उन्हात न वाळवता फॅन खाली वाळवले होते आणि 1 दिवसासाठी कडकडीत उन्हात ठेवले होते. तर तुम्ही इथे बघू शकता आपले सांडगे अगदी व्यवस्थित असे वाळले आहेत आणि ते अगदी कुरकुरीत पण झाले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व सांडगे वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही हे वर्ष 2 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता. आपण सांडगे बनवत असताना एक थेंबही तेलाचा वापर केला नाही. आता हे सांडगे मी तुम्हाला तळून पण दाखवते. सांडगे तळण्यासाठी इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतले आहे. सांडगे तळण्यासाठी तेल अगोदर व्यवस्थित गरम करायचे आणि नंतरच त्यामध्ये सांडगे घालून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता सांडगे पॉपकॉर्न पेक्षाही जास्त फुलले आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले आहेत. हे सांडगे बनवायला सोपे आणि खायला पण खूप चविष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुम्ही हे वर्षानुवर्ष परत परत बनवाल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. हा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता दोन्ही सांडग्यामध्ये मी तुम्हाला डिफरन्स पण दाखवते. इथे तुम्ही बघू शकता तळलेला सांडगा आणि विदाऊट तळलेला सांडगा किती डिफरन्स आहे. म्हणजे तळलेला सांडगा पॉपकॉर्न पेक्षाही जास्त फुलला आहे. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.